सांगली जिल्ह्यातील ज्या स्मारकांची कामे रखडली आहेत त्यासाठी पाठपुरावा करून ती मार्गी लावण्यात येतील। निधी प्राप्त असलेल्या स्मारकांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत अशा सूचना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण संसदीय कार्यमंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिल्या। जिल्ह्यातील विविध स्मारकांच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक सभागृहात झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, पालकमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, उपजिल्हाधिकारी विजया यादव, सार्वजनिक बांधकाम विभाग मिरजचे कार्यकारी अभियंता क्रांतिकुमार मिरजकर, सार्वजनिक बांधकाम विभाग पश्चिमचे कार्यकारी अभियंता के.डी. मुधाळे, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी उदय पवार आदी उपस्थित होते। यावेळी अंकलखोप येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक, राज्याचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांचे देवराष्ट्र येथील स्मारक, कुंडल येथील क्रांतिसिंह नाना पाटील स्मारक, वाळवा येथील पद्मभूषण क्रांतीवीर डॉ. नागनाथांना नायकोडी यांचे स्मारक, क्रांती अग्रणी जी.डी. बापू लाड यांचे कुंडल येथील स्मारक, पद्मभूषण वसंतदा पाटील यांचे सांगली येथील स्मारकाचे काम, येडेनिपाणी येथील स्वातंत्र्य सैनिक पांडू मास्तर उर्फ पांडुरंग गोविंद पाटील यांचे स्मारक, छत्रपती संभाजी महाराज यांच्या पादस्पर्शाने पावन झालेल्या शिराळा येथील स्मृतीस्थळ विकास करणे, मौजे नागठाणे येथील नटसम्राट बालगंधर्व स्मारक, आटपाडी येथे गदिमा नाट्यगृह इमारतीचे बांधकाम करणे, वि.स. पागे स्मृतीस्थळ व रोहियो प्रशिक्षण केंद्र विसापूर, माजी विधान परिषद सभापती स्वर्गीय शिवाजीराव देशमुख यांचे मौजे कोकरूड येथील स्मारक, हिंदकेसरी मारुती माने यांचे कवठीपेरान येथील स्मारक, सांगली येथील दिवंगत आर पाटील यांचे स्मारक आदी स्मारकांच्या कामाचा सविस्तर आढावा यावेळी घेण्यात आला। जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या क्रांतिकारक, समाजसुधारक, मग वेगवेगळ्या प्रकारचे लेखक अशांची काही स्मारकं ही पूर्ण होत आली आहेत। तर तिचा आढावा झाला आणि मे अखेरीस पूर्ण होणाऱ्या सगळ्याचे एकदा उद्घाटन करून त्या ठिकाणी जी एक लोकल बॉडी क्रिएट झालेली असते त्यांना ती चालवायला देणं, रोजचं संचालन करायला देणं असाही निर्णय झाला। ज्यात काही स्मारकं ही निधी अभावी पेंडिंग आहेत, तर मंत्रालयात त्याचा पाठपुरावा करण्याचे ठरलं।